गोष्टी मी करीन, ढगांचेही चुंबन घेईन, कुणीही अडवू शकणार नाही, मनी दृढ निश्चय हा करीन. एअर होस्टेस मला बनायचंय, एअर होस्टेस स्वप्न माझे, कवित घेईन सारे आकाश. मला काय करावं लागेल? काही खास नाही, फक्त 2-3 तासांकरता शेठजींना खुश ठेवावं लागेल. माझ्या मनाला इतका तरी दिलासा मिळेल की रमाकांतच्या एका मुलीला तरी मी वेश्या बनवलंच. मी जे काही करत होते ते पूर्णपणे विचार करून करत होते. प्रिया, तू शुद्धीत तर आहेस ना? शुद्धीत तर तू नाहीयेस दीदी. हातात आलेले पैसे घालवून टाकलेस तू. हा तर माझा मोठेपणा होता की मी हिला हेल्प केली. जर तुला पाहिजे असेल ना तर मी तुला सुद्धा हेल्प करू शकते. 10-20 हजार रुपये मी तुला जास्तच मिळवून देईन. अशा लोकांना ना मान वर करायला वेळ लागतो आणि ना मान झुकवायला. घराची हाव रमाकांतला तुमच्याकडे खेचून आणू शकते. मग ठीक आहे, येऊ तरी दे त्याला. एवढी रात्र झाली आहे, गेल्या तरी कुठे या दोघी? तुम्ही मानसीच्या इन्स्टिट्यूट मध्ये फोन करा ना, विचारा ना ती तिथे आहे का. अगं इन्स्टिट्यूट कधीच बंद झाली आहे. माझं विचारून झालंय. अगं पण ती आज क्लासला नाही गेली, ऑफिस मधूनच परत आली ती. अहो त्या दोघी एकत्र तर नाहीयेत ना? नाही, मानसी तर मला सांगून गेली होती इन्स्टिट्यूट मध्ये. प्रिया कुठे गेली? अरे भगवंता, गेल्यात कुठे माझ्या दोन्ही पोरी? कुठे होता दोघी? आणि प्रिया, तू अशी कशी घरात न सांगताच निघून जातेस? अगं गप्प कायस? उत्तर का नाही देतेस? अगं बोलत का नाहीयेस? उत्तर दे, कुठे होतात दोघी? तू क्लासलाही नाही गेलीस, ऑफिस मधूनच परत आलीस का? पण अगं बोल ना, का प्रिया? आम्ही हरलो पप्पा, आम्ही हरलो. आम्ही काहीही करू शकलो नाही तुमच्यासाठी. आम्ही हे घर वाचवण्यासाठी अपयशी ठरलो. आम्ही हरलो पप्पा, हरलो. मी सगळं समजलो. तू क्लासला मुद्दाम का नाही गेलीस, ऑफिसला मुद्दाम का गेली, सगळं काही समजलो. तू तुझ्या फीची रक्कम परत मागायला गेली होतीस ना, आणि त्या लोकांनी नकार दिला. आणि प्रिया, तू दिवसभर वणवण करत राहिलीस नोकरी शोधण्यासाठी, जेणेकरून हे घर वाचवू शकशील. पण या शहराला हिसकावून घेणं माहिती आहे, देणं नाही. मला काही पर्वा नाही, हे घर राहो वा न राहो, पण मला अभिमान आहे. अगं आमच्याकडे ती दौलत आहे बाळांनो, ज्याच्यामुळे आम्ही पूर्ण दुनिया विकत घेऊ शकतो. पूर्ण दुनिया बाळा. मला माझ्या मुलींचा अभिमान वाटतो. शांती, या आपल्या 2 मुली नाही,
मुलं आहेत मुलं. शाब्बास. बघा ना, सकाळपासून दोघींनी काही नाही खाल्ले. किती मोठा अपशकुन आहे हा. सकाळपासून घरात काही शिजवलंही नाही. मी लगेच बनवते. चला चला. वकील साहेब 24 तास उलटून गेलेत आणि नोटीसमध्ये लिहिल्याप्रमाणे आपण आता त्या घराच्या लिलावाची ऑर्डर घेऊ शकतो. पण कोर्ट बंद व्हायची वेळ आलेली आहे. लिलाव तर उद्याच होऊ शकतो. दिस इज टू मच. आता उद्यापर्यंत काय वाट बघायची? व्हॉट इज दिस मिस खंबाटा? आता मला रात्रभर झोप नाही लागणार. रिलॅक्स सानिया, तुला झोप लागेल आणि अगदी शांत झोप लागेल. मी आहे ना, डोंट वरी. पण मॅडम काही कायदेशीर प्रॉब्लेम आहेत. इतक्या लवकर हे सगळं नाही होऊ शकत. वकील साहेब, प्रॉब्लेम मधून मार्ग काढण्यासाठीच तुम्हाला फीस दिली गेली हो, आणि तीही तुम्ही मागाल ती फी. पण जेव्हा तुम्ही माझ्याकडे फी मागितली होती तेव्हा मी पण नव्हतं म्हटलं. व्हॉट एव्हर यू हॅव टू डू, जस्ट डू इट. माझी इच्छा आहे की रातोरात त्या घराचा लिलाव व्हावा, म्हणजे एक नवी सकाळ एका नव्या संकटाला जन्म देणार नाही. डू यू गेट इट? नाउ जस्ट गेट ऑन युअर जॉब इमिडिएटली. ओके ओके मॅम. ऑल राईट. आता तू शांतपणे झोपू शकते. सो गो स्लीप. स्वीट ड्रीम्स. ओके. आता मी बघतेच रमाकांत, तुला खंबाटाच्या कोपापासून कोण वाचवतं ते. तुम्ही काळजी का करताय? आता कोणी नाही येणार. अगं संकट काय वेळ बघून येतात का? काशी भाऊंनी सांगितलं होतं ना की संध्याकाळी कोर्ट बंद होतं म्हणून. जे व्हायचंय ते उद्या होईल. तुम्ही जेवून घ्या बघू. मला भूक नाहीये, तुम्ही जेवून घ्या. अहो पण उपाशी राहून काही चांगलं होणार आहे का? पण भूक नाहीये. तू या मुलींना जा बाळून तुम्ही जेवून घ्यायचा. पप्पा, नशिबात जे लिहिलंय ते कधी कोणी बदलू शकतं का पप्पा? पप्पा, आम्हाला पण भूक लागली. चला ना थोडंसं खाऊन घ्या ना. म्हणून तर म्हणतो ना, तुम्ही लोक जेवा. तुम्ही लोक जेवा. नाही पप्पा, तुम्ही जेवत नाही तोवर आम्ही पण नाही जेवणार. तुम्ही खा आधी. हे घ्या थोडं. खातो. खा तुम्ही सुद्धा खा. रमाकांतजी, मला वाटतं महावीर आणि काशी आलेत. भाड्याच्या घराची सोय झाली. तुम्ही जेवून घ्या, मी बघतो. अरे वकील साहेब, तुम्ही? नोटीस मिळाली होती ना 24 तासांची? हो, आपण यावेळी 24 तास पूर्ण झालेले आहेत तुमचे. जे काही किमती सामान आहे ते इथेच राहू द्या आणि बाकीचं सामान तुम्ही बाहेर फेकून द्या. हे काय बोलताय तुम्ही वकील साहेब? अरे ऐका, थांबा. या आमच्या रोजच्या वापरातल्या गोष्टी आहेत. तुम्ही या बाहेर कशा फेकायला सांगताय? हे बघा रमाकांतजी, आता या घरावर आणि सामानावर तुमचा कोणताही हक्क नाही. हे घर आणि हे सामानावर काही हक्क नाहीये. काय या घराची आणि या सामानाची किंमत फक्त 2 लाख रुपये? 2 लाख रुपये नाही, 20 लाख. 20 लाख? शांती, ऐकलंस तू? घर आणि घरातल्या सगळ्या वस्तूंची किंमत 20 लाख रुपये मिळते. 2 लाख रुपये वजा करू. ठीक आहे वकील साहेब, मी या घरातल्या बाकीच्या गोष्टींवर काही हक्क नाही सांग. मग 2 लाख रुपये कापून माझे 18 लाख रुपये देऊन टाका. कोणत्या गोष्टीचे 18 लाख? वकील साहेब काय बोलताय तुम्ही?
मी शेट्टी साहेबांकडून फक्त 2 लाख रुपये घेतले होते आणि 2 लाख रुपये कापून बाकीचे 18 लाख माझे झाले. चलाखीने काम नाही झालं म्हणून बेईमानी करायला लागल्यात रमाकांतजी. हे बघा, इमानदारीवर बेईमानीची मोहर नका उमटवू. तुमच्यावर कर्ज 2 लाखांचं नाही 20 लाखांचं आहे. आणि माझ्या आशिलांनी मिस्टर शेट्टींकडून ती कागदपत्र ज्यांच्यासोबत तुम्ही साईन केलेली पॉवर ऑफ अटर्नी देखील आहे 20 लाख रुपयांना विकत घेतलेली आहे. आणि हे आहेत मिस्टर शेट्टी यांचे सही केलेले पेपर्स. स्वप्ने सारी तुटली माझी, स्वप्ने सारी कसले हे वादळ आले हो. माझी लाज राखा बाबा साई हो, माझी लाज राखा बाबा साई हो. तुटली माझी स्वप्ने सारी कसले हे वादळ आले हो. माझी लाज राखा बाबा साई हो, माझी लाज राखा बाबा साई हो. साई राम साई श्याम, साई राम साई श्याम. तुके से आम्ही स्वप्न पाहिले, घरटे असावे सुंदर फुले. स्वप्न पाहिले, घरटे असावे सुंदर फुले. कसले हे संकट आले हो, माझी लाज राखा बाबा साई हो. तुटली माझी स्वप्ने सारी, तुटली माझी स्वप्ने सारी कसले हे वादळ आले हो. माझी लाज राखा बाबा साई हो, माझी लाज राखा बाबा साई हो. एक एक करुणी तुटले स्वप्नांचे धागे, एक एक करुणी तुटले स्वप्नांचे धागे. आज पोहोचले दुःख शिगेला, घरही माझे सुटले. आज जगा पुढे पडला इब्रतीवर घाव. साई साई श्याम, साई राम साई श्याम. तुटली माझी स्वप्ने सारी कसले हे वादळ आले हो. माझी लाज राखा बाबा साई
लाज रखा बाबा साई हो. साई राम साई श्याम, साई राम साई श्याम. रमाकांत, मी तुला म्हटलं होतं ना की जमिनीवरच्या धुळीची जागा नेहमी जमिनीवरच असते म्हणून. तिने बघ हवेबरोबर उडून आकाशाला गवसणी घालण्याचं स्वप्न नसतं बघायचं. आता बघ ना, तू तुला स्वतःला आकाशात नेऊन ठेवलंस, पण आज इथे जमिनीवर तुला उभं राहण्यासाठी सुद्धा बघ जागा नाहीये. आता तू काय करणार रमाकांत? कुठे जाणार तू आपल्या 2 मुलींना आणि अडाणी बायकोला घेऊन? आयडिया रमाकांत, एक काम कर तू. ज्याप्रमाणे तू या शहरात रेफ्युजी बनून आला होतास ना, त्याचप्रमाणे रेफ्युजी बनून परत निघून जा तू आपल्या शहरात, कोल्हापूरला. ओ नो, मी पण विसरलेच. तुझ्याकडे तर विष खायला सुद्धा पैसे नसतील, हो ना? मग तू तिकीट कसं काय काढणार? ऑल राईट, डोंट वरी, नो प्रॉब्लेम. आय शॅल सॉल्व द प्रॉब्लेम. मिस्टर वर्मा. येस. नो 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 रमाकांत, मी भीक नाही देते. ठेव रे ठेव, मी तर किंमत चुकती करतेय तुझ्या मुलीची. अखेर हिने बरेचसे क्षण घालवलेत ना माझ्या भावाबरोबर. एक मिनिट मिस खंबाटा. मम्मी, बेईमानी करून विजय मिळवणाऱ्याला विजेता नाही म्हणू. ही गोष्ट वेगळी आहे की आज आमची परिस्थिती बिकट आहे. आमच्या समोर अंधार आहे, पण हा अंधार कायम स्वरूपी नाही राहणार मिस खंबाटा. एक दिवस आमच्या आयुष्यातही सकाळ उजाडेल मिस खंबाटा, जरूर उजाडेल. आणि ज्या दिवशी ती सकाळ उजाडेल ना, त्या दिवशी तुम्ही स्वतः तुमच्या हातांनी माझ्या पप्पांच्या हातामध्ये या घराची कागदपत्र द्याल. हे माझं वचन आहे तुम्हाला. मम्मी चला. धन्यवाद. चल बाय. चल. एक एक करून तुटले स्वप्नांचे धागे.
स्वप्नांचे धागे आज पोहोचले दुःख शिगेला घरही माझे सुटले आज जगा पुढे पडला इब्रतीवर घाव साई राम साई श्याम गोष्टी मी करीन ढगांचेही चुंबन घेईन कुणीही अडवू शकणार नाही मन